अमेरिका इराणवर हल्ला करतं, पहिल्याच दिवशी इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू होतो. अमेरिकेला वाटतं आता इराण संपलं, पण अमेरिकेचा हा समज गैरसमज ठरला आणि तो ठरवला मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच IRGCचे माजी कमांडर इन चीफ राहिलेत ते. इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतरही इराण लढतच राहिलाय आणि फक्त एकट्या अमेरिकेसोबतच नाही तर इस्रायल आणि इतर अरब देशांसोबत देखील. त्याचं कारण आहेत मोहम्मद अली यांची मोझॅक डिफेन्स डॉक्ट्रिन्स पद्धत. अमेरिकेनं इराकवर हल्ला करत सद्दाम हुसेन यांना संपवलं होतं, मात्र त्या कालावधीत इराणचे मोहम्मद अली जाफरी यांनी शांतपणे उद्या अमेरिकेनं आपल्यावर युद्ध लादलं तर काय या शंकेतून मोझॅक डिफेन्स डॉक्ट्रिन पद्धतीचा शोध लावला, ज्यात सत्तेचं विकेंद्रीकृत रचना, ज्यायोगे सर्वोच्च नेतृत्व संपलं तरी सैन्याला लढत ठेवता येईल, इराणच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेता येईल, नेतृत्वाबाबत शत्रूला अनिश्चितता पटेल अशी परिस्थिती दाखवता येईल, या गोष्टींचा समावेश होता. आज इराण खामनेई यांच्या नंतरही अमेरिकेच्या तोंडचं पाणी पळवत असेल तर त्याचं श्रेय हे जनरल मोहम्मद यांना जातं.